नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नगरमधील कैदी बांधवांनी अनुभवलाय वारीचा आनंद। जेलमध्ये संपन्न झालाय कीर्तनाचा कार्यक्रम। भाडे वसुलीसाठी राहुरी टपाल कार्यालयावर कारवाई। 3 जुलै रोजी कार्यालय बंद, नागरिकांची झाली गैरसोय। दुर्लक्षित कचरा डेपो प्रश्नासंदर्भात संतप्त महिलांनी आणि नागरिकांनी नगरपालिकेसमोर जाळला कचरा। आणि बालचमूंची आगळी वेगळी बालदिंडी, संस्कृती फाउंडेशनच्या मुलांनी फेडलं डोळ्यांचं पारणं। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। विठू माऊलीच्या नामाचा गजर आणि त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव नगरमधील कैदी बांधवांना मिळालाय। कैदी म्हणजे समाजापासून वेगळा भाग, त्यांच्याकडे नेहमीच नकारात्मक भावनेने पाहिलं जातं। मात्र याच कैद्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केलाय। जेलमध्ये या कैदी बांधवांनी वारी अनुभवली आहे। काय निमित्त होतं, नेमका कोणता सोहळा होता, पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश राठोड यांचा हा विशेष वृत्तांत। एकादशीसाठी करीत असताना, देवशयनी एकादशीच्या वारीसाठी करीत असताना अहमदनगर कारागृहामध्ये आज या ठिकाणी कारागृहाचे अधीक्षक सावंत साहेब, शेडगे साहेब यांच्या सूचनेनुसार, यांच्या विनंतीनुसार जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा आज या ठिकाणी कार्यक्रम झाला। व्यक्तिशः मी आणि ॲडव्होकेट पुंडे वकील मागील 4 वर्षापासून जागर उपक्रमाअंतर्गत विशेष फक्त कारागृहातील कैद्यांना ज्ञानोबा तुकोबांचा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतो। हेतू हा की वाट चुकलेली माणसं पुन्हा सन्मार्गाच्या रस्त्यावरती यावीत आणि दिशा हरवलेलं भरकटलेलं आयुष्य गुन्हेगारीच्या वाटेवरती पुन्हा सन्मार्गाला लागावं, या उद्देशानं ज्ञानोबा तुकोबाच्या कीर्तनाची, विचाराची जोड याला देऊन हा उपक्रम आम्ही करतो। आम्हाला विश्वास आहे की वारकरी संप्रदायानं सर्वांना अधिकार दिला, प्रत्येकाला परिवर्तनाची संधी दिली। ज्ञानोबा तुकोबाच्या संप्रदायामध्ये जे धैर्य आहे की गुन्हेगारालाही परिवर्तनाची संधी, फक्त त्या परिवर्तनाच्या वाटेवरती पाऊल टाकत असताना अट एकच घातली की पुन्हा आयुष्यामध्ये मागं केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देणार नाही। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, मागे केले पाहू नका, पुढे जमान आहे। तुकोबारायांनी जामीन घेतलेला असला, ज्ञानोबारायांनी जामीन, सावताबाबांचा जामीन असल्यामुळं माझ्यासारखा एक वारकरी संप्रदायाचा पाईक कारागृहामध्ये जातो आणि कैद्यांना आवाहन करतो की कैद्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कारागृह हे सजेचं ठिकाण, शिक्षेचं ठिकाण न ठरता शिक्षणाचं ठिकाण, सुधारणेचं ठिकाण आणि केंद्र बनावं, हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही दिला। आज कीर्तनासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडला होता की आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा नाश। कारागृहामध्ये दिवसच्या दिवस सजेमध्ये जाऊन आयुष्याचा नाश होईल, म्हणून स्वतःतले दुर्गुण टाका, सन्मार्गानं कायद्याच्या चाकोरीबद्ध आयुष्याला सामोरे जा। आणि त्यासाठी आज
आजचा कारागृहातले दिवस हे परिवर्तनाची संधी समजा, हे आवाहन आजच्या कीर्तनात आम्ही केलं. कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, सिनियर जेलर श्यामकांत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदीजनांसाठी महेश माळा देशपांडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिवर्तनाचे संकल्प केल्यास कारागृह साधनेची जागा होईल, हा नवा सन्मार्ग यावेळी बंदीजनांना दाखवण्यात आलाय. कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, सिनियर जेलर श्यामकांत एकाच काव्यातून बंद्यांच्या मनात असलेल्या द्वेषाच्या, रागाच्या भावना, क्रोधाच्या, लोभाच्या भावना समूळ नाश होऊन जातील अशी आम्ही पांडुरंगाचरणी इच्छा प्रकट करतो. आणि हा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सर्व संस्थेने आणि मंडळाने जो सहभाग घेतला, या सहभागाबद्दल देखील त्यांचे आभार मानतो. बंद्यांना आज खऱ्या अर्थाने कारागृहात नसून, आणि आम्हाला देखील कारागृहात नसून पंढरीच्या वारी, कुठेतरी पंढरपूरच्या वाटेलाच आम्ही लागलेलो आहोत, हा सगळा सुखद अनुभव घेतला. अनेक बंदी स्वतःहून न बोलवता स्वतःहून आले, त्या कीर्तनामध्ये दंग झाले, डोळे मिटून टाळ वाजवू लागले, कीर्तनामध्ये दंग होऊन टाळ्या देखील वाजवू लागले. हा सुखद अनुभव बंद्यांच्याही आयुष्यामध्ये खूप मोठा होता आणि आम्हालाही कारागृह प्रशासनामध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. बंद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनामध्ये काम करत असताना ह्या ज्या गोष्टी अध्यात्माकडे नेणाऱ्या आणि क्रोधापासून आणि गुन्ह्यांपासून प्रवृत्त करणाऱ्या ह्या गोष्टी गरजेच्याच असतात. आणि याचा आम्ही या समाजातल्या अनेक या भजनी मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या मार्फतून प्रयत्न करत असतो आणि प्रशासनाची दिशा तसेच बंद्यांना योग्य दिशा, समाजात पुन्हा नागरिक होण्याची दिशा त्यांना दाखवत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच एक आगळा वेगळा क्षण कैदी बांधवांच्या आयुष्यामध्ये आला. त्यांच्या आयुष्यात उत्तम विचारांचा आणि योग्य तत्वांचा विठ्ठल त्यामुळे जागा झाला. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. चाकण येथील लायन्स क्लब चाकण सफायर या सेवाभावी संस्थेमार्फत दुर्गम भागामधील शाळेमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचं वाटप करण्यात आलंय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं. समाजातील गरजवंतांना मदत व्हावी या उद्देशानं अनेक संस्था सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे चाकण येथील लायन्स क्लब चाकण सफायर. समाजसेवेचा एक भाग म्हणून त्यांनी बिसंबा, ठाकरवाडी, गणेश खिंड, तळवडे आणि गारगोटवाडी या दुर्गम भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तराचे वाटप केलंय. यावेळी कोळे गावचे पोलीस पाटील साहेबराव राळे, सरपंच समीर राळे, उपसरपंच हिरामण राळे, माजी सरपंच बाजीराव पारधी, CIDचे अधिकारी सुशांत यमगर, पोपट केदारी, शिंदेसर, तांबेसर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आलाय. यावेळी 50 विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचं वाटप करण्यात आलंय. उद्योजक रवींद्र सातकर यांनी गरजू लोकांना गॅस कनेक्शन देण्याचं कबूल केलंय. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री संजय वाडेकर, सचिव शिवराज नाणेकर, संतोष सोनावळे, लायन्स अप्पासाहेब कड, रवी आगरकर, सुदीप परदेशी, रोहन वाडेकर, प्राचार्य शैलजा सांगळे, श्रद्धा पेठे, उज्ज्वला कुलकर्णी, प्राचार्य कल्पना सांगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबुषा खंडागळे, पंचायत समिती सदस्या सुशीला खंडागळे, माणिक पारधी, मंगल पारधी, साहेबराव खंडागळे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुर्गम भाग आहे, या ठिकाणी आम्हाला म्हणजे असं कळलं की गाडी सुद्धा येत नाही. 2 किलोमीटर पाय यायचंय आणि अशा पद्धतीने ही मुलं शिक्षण घेतात आणि या शिक्षकांना मुलांचा उत्साह पाहिला आम्ही. तर खरंच म्हणजे त्यांना बॅग आणि गणवेश दिल्यानंतर त्यांच्या याच्यावर जो आनंद झाला, त्यामुळे आमच्या सगळ्याच म्हणजे क्लब मेंबरना सगळ्यांना आलं की म्हणजे आणखी काहीतरी करावा हे आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे खरंच म्हणजे एकदम आनंदी दिवस म्हणून आजचा म्हणजे आम्हाला आमच्या क्लबसाठी पहिलाच दिवस म्हणजे आज वर्ष चालू होते आमचं. आणि त्याच दिवशी चांगली ऍक्टिव्हिटी एकदम दुर्गम भागात आणि ते एकदम चांगली झाली म्हणजे म्हणायला हरकत नाही. सुरुवात आमची चांगलीच झाली. त्याच्यामुळे शाळेच्या शिक्षिका मोनिका राळे यांनी या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं होतं, तर सूत्रसंचालन संजय राळे यांनी केलंय. क्लब चाकण सफायर या क्लबच्या माध्यमातून कोळे येथील विसंबावाडी या शाळेला आमच्या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश आणि या ठिकाणी वाटप केलं आहे.
ठिकाणी या ठिकाणच्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्हाला रिक्वायरमेंट आली. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या शाळेमध्ये आज या ठिकाणी येऊन इथलं वातावरण पाहून, इथल्या मुलांची शिकण्याची उमेद पाहून, पालकांचा आणि ग्रामस्थांचा उत्साह, त्यांची इच्छा पाहून या ठिकाणी निश्चितपणे लायन्स क्लबच्या वतीने ही जी काय आम्ही मदत केलेली आहे ही अगदी पूर्ण मुलांची पातळी असून चांगल्या पद्धतीची जी काय त्यांची गरज असेल अशा पद्धतीची गरज पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी मानस करतो. निश्चितपणे या विद्यार्थ्यांचं जे काही भविष्य आहे या भविष्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. लायन्स क्लबला आपण हे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल लायन्स क्लबच्या वतीने आपल्या सर्व ग्रामस्थांचे, शिक्षक वृंदांचे आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार. बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण. जिल्हाभर गाजलेला तूर घोटाळा प्रकरण. यामध्ये तूर घेऊन जाणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकासह दोन्ही ट्रकच्या चालकांच्या विरुद्ध 42,500 टन तुरीची परस्पर विल्हेवाट लावणं, फसवणूक करणं यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाजार समितीचे सचिव यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. जिल्ह्यामध्ये गाजलेल्या पाथर्डी बाजार समितीच्या तूर घोटाळ्याला वेगळंच वळण लागलंय. तूर घेऊन जाणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकासह दोन्ही ट्रकच्या चालकांच्या विरुद्ध 42.5 टन तुरीची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणं, फसवणूक करणं यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी बाजार समितीचे सचिव दिलीप काटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान बाजार समितीच्या तूर खरेदीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे झालेल्या चौकशीमध्ये बाजार समितीवरती गंभीर ताशेरे ओढलेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या आदेशानुसार बाजार समितीनं तिसगाव येथे तूर खरेदी केंद्र सुरू केलं. तिसगाव उपबाजार समितीचे गोडाऊन आणि व्यापारी गाळ्यामध्ये मालाची साठवणूक केली. भोसरी येथील शासकीय गोडाऊनमध्ये माल पाठवण्यासाठी साईड ट्रान्सपोर्टचे मालक अशफाक शेख यांच्यामार्फत 2 ट्रक भाड्याने घेतले. ट्रक क्रमांक MH12 MD 6615 मध्ये 21 टन तर गाडी नंबर MH12 FC 8035 मध्ये 21.5 टन तूर भरून 28 एप्रिल रोजी रात्री भोसरीच्या वखार महामंडळाच्या गोदामकडे हा ट्रक पाठवलेत. 12 तासामध्ये या गाड्या भोसरीमध्ये पोहोचणं आवश्यक होतं. 30 तारखेला वखार महामंडळाकडनं गाड्या पोहोचल्या नसल्याचं सांगण्यात आलं. 2 मे 2017 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याविषयी सविस्तर चर्चा होऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रान्सपोर्ट मालकासह चालक रामनाथ कारंडे आणि कैलास शिरसाट यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचा संचालक मंडळानं निर्णय घेतल्यावरती जिल्हा फेडरेशनकडनं नगरच्या MIDC पोलीस ठाण्याला दोन्ही ट्रक जमा असल्याचं बाजार समितीला समजलं. तेथे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन पंचनामा केलाय. दोनही गाड्यांच्या नंबर प्लेट बदलल्याचं लक्षात आल्यावरती चेसी नंबरवरनं गाड्या ओळखण्यात आल्यात. त्यानुसार ट्रान्सपोर्ट मालक आणि दोन्ही चालकांच्या विरुद्ध फसवणूक, मालाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणं आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण परदेशी हे करतायत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहरातील टपाल कार्यालयास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे यांनी भाडे वसुलीसाठी 3 जुलै रोजी कार्यालय बंद ठेवण्याची कारवाई केली. त्यामुळे मात्र नागरिकांचे मोठे हाल झालेत. श्रीरामपूर येथील अधिकाऱ्यांनी राहुरीमध्ये दाखल होऊन चर्चा केली आणि त्यानंतर पुढील कारवाई टळली आहे. राहुरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये श्रीरामपूर विभागाअंतर्गत राहुरी टपाल कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून ते भाडेतत्वावर आहे. गेल्या 27 वर्षापासून बाजार समितीला भाडेपोटी टपाल कार्यालयाकडनं 1ही रुपया मिळाला नाहीये. 27 वर्षामध्ये भाडेपोटीचे 13,22,000 रुपये थकबाकी झाली आहे. दरम्यान बाजार समितीनं नगर, श्रीरामपूर आणि राहुरी टपाल कार्यालयास वेळोवेळी भाडे वसुलीसाठी नोटिसा बजावल्यात. मात्र संबंधितांनी त्या नोटिसांकडे दुर्लक्ष केलं.
कृषी उत्पन्न बाजार समितीनं अखेर 3 जुलै रोजी सकाळी 13,22,000 रुपयांच्या भाडे वसुलीसाठी टपाल कार्यालयाचं कामकाज बंद करून कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर बसवलं। यावेळी बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे, सहाय्यक सचिव मधुकर कोळसे, लेखापरीक्षक शेख सोळंखे आदी उपस्थित होते। सगळे चेक वगैरे देतो म्हणून सांगितलंय त्यांनी। आता असे सोयीस्कर चर्चा, कारण ते 1 महिना झाले येऊन आणि 1 महिन्यात डिसिजन 1 महिन्यात अभ्यास करून तुमचं 1 महिन्यात भाडं देतो म्हणून असं आश्वासन दिलंय आणि त्या पद्धतीने आपल्याला लेखी पण देणार आहे 1 तासाभरामध्ये। किती दिवसाचं भाडं थकलेलं आहे? भाडं जवळ आपलं 27 वर्षापासून पेंटिंग आहे। किती रक्कम आहे ती? ते 13,22,000 आहे आणि नगरपालिकेचे 1,44,000। या अगोदर त्यांना काही पूर्वकल्पना आपण केली होती? हा दिलेल्या पूर्वकल्पना सूचना दिलेल्या त्या वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहे। अखेर श्रीरामपूर येथील टपाल विभागाचे अधीक्षक US जनवाडे, उपअधीक्षक GP दातार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे यांच्यामध्ये दुपारी चर्चा झाली। त्यानंतर जनवाडे यांनी 1 महिन्यामध्ये सर्व व्यवहार सुरळीत करून देऊ असं लेखी आश्वासन दिलंय। त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या दरम्यान टपाल कार्यालयाचं कामकाज सुरू करण्यात आलं। दुपारपर्यंत कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांचे मात्र मोठे हाल झालेत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। घोडेगावमध्ये सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे सामान्य माणसांना, प्रवासी नागरिकांना खड्डे चुकवत तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय। या खड्ड्यांमधील डबक्यांमध्ये साठलेल्या पाण्यामुळे परिसरामध्ये डासांचं प्रमाण देखील वाढलंय। त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत। ग्रामपंचायत कार्यालय आणि संबंधित खात्यानं तात्काळ यामध्ये लक्ष देण्याची आता गरज आहे। आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय कार्यालयाची राजधानी असणाऱ्या घोडेगाव येथे ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। पाऊस सतत सुरू आहे, त्यामुळे येथे खड्ड्यांमुळे जागोजागी डबके तयार झालेत। तसेच येथील मुख्य बाजारपेठेमध्ये जाणाऱ्या रस्त्यांची फारच दुरावस्था झाली आहे। रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे येथील प्रवासी नागरिकांना तारेवरची कसरत करत खड्डे चुकवत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रस्त्यावरती मध्यभागी खड्डे असल्यामुळे एखादी गाडी भरधाव वेगाने आली तर सर्व बाजूला पाणी उडतं। त्यामुळे हॉटेल, दुकानामध्ये पाणी उडतं। रस्त्यावरील घाण पाणी उडून त्यांच्या मालाचं नुकसान होत आहे, असे या बाजारपेठेमधील दोन्ही बाजूस असणाऱ्या व्यापारी दुकानदारांचं म्हणणं आहे। मुख्य बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावरती जणू खड्ड्यांची चाळणीच झाली आहे। तसेच पुढे महाराणी चौक ते महाराष्ट्र बँकेपर्यंत मोठमोठे खड्डे झालेत। पाऊस सतत सुरू आहे, त्यामुळे येथे ठिकठिकाणी खड्ड्यांचे डबके तयार झालेत। वाहनांची वर्दळ तर सतत चालू असते, त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। घोडेगाव पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याकडे देखील खड्डेच खड्डे झालेत। हे खड्डे लवकर बुजवले नाही तर खड्ड्यांमुळे गाड्या स्लिप होण्याचे प्रमाणही वाढेल, असे येथील सामाजिक युवा कार्यकर्ते भाग्येश भालेराव यांनी सांगितले। भवानी माळ ते तहसील कचेरी या रोडवर मोठमोठे खड्डे पडलेत, पाणी साचते, त्याच्यामुळं स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतो। त्याच्यानंतर मोटरसायकली आणि 4 व्हीलरांना पण त्रास होतो तिथून त्या खड्ड्यांमधून जाण्यासाठी। आणि मोटरसायकली 2-3 वेळा त्याच्यामध्ये पडलेत घसरून। म्हणजे अशा काही घटना घडतात। मोठमोठ्या घटना घडायच्या अगोदरच संबंधित खातेदारांनी त्याच्यावर कारवाई करून ते खड्डे बुजवण्यात यावे ही स्थानिक नागरिकांची मागणी आहे। तरी त्वरित स्थानिक त्याचबरोबर घोडेगाव बसस्थानकामध्येही गाडीचे पुढचे चाक अर्धे जाईल एवढ्या खड्ड्यांचे मोठे डबके तयार झालेत। तसेच तहसील कार्यालय, कोर्ट या ठिकाणी जाणाऱ्या भवानी माळ या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत। शासकीय कामकाजासाठी या रस्त्यानं म्हातारी माणसे, शालेय विद्यार्थी ये जा करतात, त्यांना देखील या खड्ड्यांचा मोठा त्रास होतोय। झालेल्या डबक्यांमुळे या परिसरामध्ये मच्छरांचं प्रमाण देखील वाढलंय, असे येथील नागरिकांची ओरड आहे। हा घोडेगाव पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। तरी घोडेगाव ग्रामपंचायतीला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की येथील खड्डे लवकरात लवकर बुजवावे। या ठिकाणी गाडी स्लिप होऊन बरेचदा अपघात देखील झाले आहेत। तरी ग्रामपंचायतीने या खड्ड्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे।
लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालय आणि संबंधित खात्यांना लक्ष घालून येथील खड्डे बुजवावेत, जेणेकरून या खड्ड्यांमुळे होणारे अपघात टळतील आणि सामान्य नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागणार नाहीये. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा येथे पाथर्डी येथील मोटरसायकल स्वारास जोराची धडक देऊन राहुरी येथील 4 चाकी वाहन चालक फरार झाल्याची घटना घडली आहे. 3 जुलै रोजी सकाळी हा अपघात झालाय. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील संजय किसन कांबळे हे आपल्या मोटरसायकलीवरनं 3 जुलै रोजी सकाळी एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी कोंबडवाडी येथे जात होते. त्यावेळी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान वांबोरी फाट्याजवळ एका स्विफ्ट डिझायर गाडीनं त्यांना पाठीमागनं भरधाव वेगामध्ये येऊन जोराची धडक दिली आणि त्यावरील चालक घटनास्थळावरनं फरार झालाय. या अपघातामध्ये संजय कांबळे हे जबर जखमी झालेत. त्यांच्या मोटरसायकलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संजय कांबळे यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास हवालदार SS सरोदे हे करतायत. सदर अपघातातील स्विफ्ट डिझायर गाडीचा चालक हा राहुरी शहरातील मोठा व्यापारी असल्याचं समजतंय. अपघातामध्ये जखमी झालेल्या इसमाला उपचार देण्याऐवजी त्याला दमदाटी करून घटनास्थळावरनं फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुरी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय. त्याला लवकरच गजाआड करणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. मी आज सकाळी 7:30 वाजता घरून बहिणीचे चुलत सासरे राहणार कोंबडवाडी यांच्या दशक्रिया विधीसाठी घरून सकाळी निघालो 7:30 वाजता. वांबोरी फाट्यावर 9 वाजता आल्यानंतर नगरवरून राहुरीकडे येणारी स्विफ्ट डिझायर गाडीने जोराची पाठीमागून धडक दिली आणि जखमी अवस्थेत टाकून तो आरेरावीची भाषा करून तो पुढे निघून गेला. तशी राहुरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा शहरातील साळवन देवी रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न नगरपालिकेने अनेक वर्षांपासून दुर्लक्षित केलाय. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी आणि वस्तीवरील नागरिकांनी नगरपालिकेसमोर कचरा जाळून अधिकाऱ्यांना बांगड्या घालण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान 2 दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन देण्यात आलंय. श्रीगोंदा शहरातील साळवन देवी रोडवरती कचरा डेपो बंद करण्यासाठी महिलांनी आणि वस्तीवरील नागरिकांनी नगरपालिका समोर कचरा जाळून अधिकाऱ्यांना बांगड्या घालण्याचा प्रयत्न केलाय. अनेक वर्षांपासून या कचरा डेपोचा प्रश्न नगरपालिकेकडून दुर्लक्षित केला जातोय. असे असताना येथील रहिवासी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. कचरा अस्ताव्यस्त पडत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय आणि पाऊस झाल्यावरती या कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते. अशा परिस्थितीमध्ये इतर राहणं देखील मुश्किल झालंय. याआधी 2 वर्षांपासून या गोष्टीचा येथील नागरिक पाठपुरावा करतायत. मात्र आजपर्यंत कोणतीही दखल पालिकेकडनं घेण्यात आली नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे. रायकर सोनाली बोला. आम्हाला हो घन कचरा नकोय अजिबात. त्या कचऱ्यापासून आम्हाला इतक्या हे होतं का नाही, त्या पिटून त्याच्यात दूर होतो. परत आमच्या मुलाबालांना शाळेत जायचं, कुत्रे शेळ्या तुडी देत आमच्या, परत डास मासे, आम्हाला अन्न खाऊन देत नाहीत.
रातभर तुफानी चुकू देत नाही. ही पण झालंच पाहिजे. ही कचरा तर आणून संडास सकट आणून टाकायला लागलीत आता आमची संडासच्या टाक्यात. आता तरी आम्ही बांगड्या घेऊन आलोय. परतच्या बांगड्या येताना चुळी बांगडी घेऊन येणार इथं आणि ते पण पोशाख अख्खा घालणार त्यांना देणार. आणि हे डोके पुढे आहेत यांनी संडास आणून बसलंय सारं इथं. आणि जाधव कोण आहेत ते त्यांना साहेबता येतं. त्यांनी ते पैसे घेतात आणि तिथं आमच्या इथं आणून बसायला त्याच्यामुळे रोगराई वाढते. आम्हाला दुखणे येतात, आजारी पडतात, आमची लेकरं बाळा आजारी पडतात. माशा आम्हाला अन्न खाऊन देत नाहीत. आज आम्ही इथं नगरपालिकेमोरं ट्रॅक्टर आणून कचऱ्याचा उळाला आहे तो पिटून दिला आलेला आहे आणि ते लगेच अग्निशामक विजवायला. आता काय होतं इथं पगार त्रास किती होतोय. लगेच विजवाय गाडी आणली. आमच्याकडे गाडी नाही, काहीच नाही. संडासचे टँकर आणून मुळायतात विजवायसाठी आमची म्हणजे इतकी आती करायला लागली ती. आणि म्हणतात कामं करू. इथून मागं निवेदन दिले होते आम्ही. म्हणले 2 महिन्यात करू. 2015 साली आश्वासन दिलं होतं त्यांनी. आता कुठवर काहीच करता नाही आलं त्यांना. आता 2017 लागले. ती काय म्हणतात आताच काही होणार नाही. डिपू बंद झाला पाहिजे आमची. त्याचा आमची राहायची सोय करायची आणि मग तिथं आणून टाकायचा कचरा. 8 दिवसाच्या आत जर काही बंद झालं नाही तर आम्ही परत नगरपालिका बंद करणार. या कचरा डेपोची ताबडतोब विल्हेवाट लावावी यासाठी एक कचऱ्याचा ट्रॅक्टर आणून तो नगरपालिकेसमोर जाळण्यात आलाय. यावेळी अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी या प्रकरणाची दखल घेऊन नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि सीओ कोळेकर यांनी 2 दिवसांमध्ये कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावून देऊ असं आश्वासन दिलंय. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. दौंड तालुक्यातील येवत जवळ एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यामध्ये दररोज कुठे ना कुठे चोरी होते. त्यातच 3 महिन्यातील ही 6वी खुनाची घटना आहे. त्यामुळे परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय. दौंड तालुक्यातील येवत जवळ एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. गेल्या 3 महिन्यामधील हा 6वा खून आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय. भानुदास थोरात असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. तो दौंड तालुक्यातील खुटबाव या गावचा रहिवासी होता. हा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केलाय हे अजून समजलं नाहीये. येवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर मृतदेह ताब्यात घेतलाय. दौंड तालुक्यामध्ये दररोज कुठे ना कुठे चोरीचे प्रकार घडत असताना 3 महिन्यामध्ये 6 खुनाच्या घटना घडल्यात. तालुक्यामध्ये त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अब्बास शेख, C24 तास, दौंड. कृषी दिन आणि 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पाथर्डीमध्ये वन विभागाच्या धायतडक येथील वन जमिनीवरती 35,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी वृक्षांचं महत्त्व आमदार राजळे यांनी समजावून सांगितलंय. वृक्षाचं महत्त्व प्रत्येकानं समजावून घेऊन वृक्ष लागवड आणि तिचं संगोपन ही लोकचळवळ व्हावी. पर्यावरणाचा ऱ्हास झालाय. भविष्यातील पिढीसाठी आपल्याला पूर्वीचा निसर्ग जंगलं उभी करायची आहेत. शासकीय यंत्रणा, पर्यावरण प्रेमींनी त्यासाठी पुढाकार घेऊन तालुक्याचे पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचं योगदान द्यावं असं प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केलंय. जर आपल्या देशाचं असेल, राज्याचं निसर्ग चक्र बिघडलेलं आहे, आपल्या जंगलाचा ऱ्हास झालेला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. कुठंतरी सुद्धा याचं संवर्धन होण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षेचा त्यांचं स्वप्न जे सुधीर भाऊंनी बघितले. मागच्या वर्षी त्यांनी घोषणा केलेली 2 कोटी वृक्ष लागवड होणार आपल्यामध्ये झाली. यावर्षीचा संकल्प 4 कोटीचा आहे. आणि निश्चितच मागच्या वर्षी 2 कोटीचा संकल्प करत असताना यामध्ये सर्व प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, सर्व स्वयंसेवी संस्था असेल, शाळा, कॉलेज सर्वांचा यामध्ये लोकसहभाग झाला. अतिशय यशस्वी अशी चळवळ झाली. निश्चितच या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ह्या वर्षी जवळपास मागच्या वर्षी 2 कोटी, यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतला. आणि 1 ते 7 जुलै असा हा आपल्याला सप्ताह या ठिकाणी साजरा करायचा. मला खात्री आहे आपला तालुका दुष्काळी आहे, परंतु जगवृत्ताच्या कामाच्या माध्यमातून असेल किंवा आता वृक्ष लागवडीच्या
माध्यमातून असेल, हळूहळू आपण आपल्या महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्तीकडे या ठिकाणी वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून वृक्षतोडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा आणि जंगलाचा ऱ्हास झालेला आहे. भविष्यातील आपल्या पिढीसाठी कुठंतरी आपल्याला पुन्हा एकदा पूर्वीचं निसर्ग, पूर्वीची जंगलं आपल्याला उभी करायची आहे. ती आपली एक जबाबदारी आहे म्हणून मला खात्री आहे राज्याने आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी जो संकल्प केलेला आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला यशस्वी करायचा आहे. भविष्यातील आपल्या पुढच्या पिढीला पाण्याच्या बाबतीत असेल, विजाच्या बाबतीत असेल किंवा निसर्गाच्या बाबतीत असेल कुठेही त्यांना कमी पडू नये. आणि या बाबतीत आपण सर्व पदाधिकारी असेल, त्याचबरोबर सर्व महसूल प्रशासन, सर्व शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून आपला हा आपण सप्ताह यशस्वी होईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करते. आपल्या सर्वांना शुभेच्छा करते. इथेच थांबते. कृषी दिन आणि 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागामधनं आणि वनविभागाच्या वतीनं वृक्ष लागवड करण्यात आली आहे. विविध ठिकाणी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, पंचायत समिती सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, पंचायत समितीचे सुनील परदेशी, नगरसेवक प्रवीण राजगुरू, मंगल कोकाटे, बांधकाम समितीचे सभापती रमेश गोरे, कार्यालयीन अधीक्षक आयुब शेख, नगरसेवक अनिल बोरुडे, नगरसेविका दुर्गा भगत, प्रभाकर पवार, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, युवा नेते नवनाथ धायतडक, बाळासाहेब शिरसाट, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधुताई साठे, वनपरिक्षेत्र अधिकारी HS निर्भवने, वनपाल MD राठोड, लागवड अधिकारी वाघमारे, वनरक्षक RS देवकर, श्रीमती कविता दहिफळे, लक्ष्मण ढोले, RM चितळे, वनरक्षक SR बुधवंत, प्रभारी गटविकास अधिकारी गोरक्ष खेळकर, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे उपस्थित होते. सकाळी 9 वाजता वनविभागाच्या धायतडकवाडी येथील वन जमिनीवरती 35,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राजळे यांनी महिला मजुरांच्या समवेत वृक्षारोपण करून वन आणि वृक्षांचं महत्त्व सांगितलंय. पालिकेनं आयोजित केलेल्या गाडगे आमराई येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आलाय. यावेळी पालिकेनं 100 वृक्ष लागवड करून त्यासाठी मजबूत संरक्षण जाळ्या तयार केल्या. मोहरी रोडवरील मुक्कबधीर विद्यालयामध्ये आमदार राजळे आणि सभापती चंद्रकला खेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनिता निहाळी आणि प्रताप निहाळी यांनी आमदार राजळेंचा वृक्ष देऊन सत्कार केलाय. शहरामधील नाईक चौकामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय. त्यानंतर पंचायत समिती आवारामध्ये 10 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. अल्पशा वृक्ष लागवडीमुळे आमदार राजळेंनी नाराजी व्यक्त केली आहे. किमान पंचायत समिती सदस्य आणि खाते प्रमुखांच्या संख्ये इतकी झाडे लावा असा सल्ला त्यांनी दिलाय. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार यांनी मनोगत व्यक्त केलाय. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, सूत्रसंचालन आणि स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी गोरक्ष खेळकर यांनी, तर आभार पंचायत समितीचे सदस्य सुभाष केकाण यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार, एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. विठ्ठल नामाची शाळा भरली असंच काहीचं दृश्य राहुरी शहरामध्ये पाहायला मिळालंय. राहुरी शहरातील संस्कृती फाउंडेशनच्या बालचमूंच्या पायी दिंडीचं 3 जुलै रोजी आयोजन करण्यात आलं होतं. विठू नामाचा गजर, टाळकरी, झेंडेकरी, तुलसीधारक चिमुकल्या, त्यांचं रिंगण, फुगडी हा जणू बालवारकऱ्यांचा सोहळा असल्याची अनुभूती राहुरीकरांना झाली आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या विठ्ठल नामाचा जयघोष करत राहुरी शहरातील संस्कृती फाउंडेशनच्या बालगोपाळांनी टाळ मृदुंगाचा गजर करत राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरनं 3 जुलै रोजी पायदिंडीचं आयोजन केलं होतं. 3 जुलै रोजी सकाळी राहुरी शहरातील सांस्कृतिक फाउंडेशनच्या बालगोपाळांनी शहरातील सुराणा बागेमध्ये जमा होऊन तेथूनच पायदिंडीचा प्रारंभ केला. Afternoon, I'm Satish Patil, Principal of Sanskruti Foundation. Today we have arranged a Dindi program here and we have enjoyed too much. 21व्या शतकामध्ये म्हणजे या संगणक युगामध्ये मुलांच्या मनावर चांगले संस्कार होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आज दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि सर्व मुलांनी आणि मुलींनी अतिशय आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे. खूप उत्साहात ही दिंडी साजरी झालेली आहे आणि आमचा एकच उद्देश फक्त या दिंडीमागे होता की मुलांच्या मनावर एक चांगले संस्कार या शाळेमधून व्हावेत आणि त्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व व्हावं एवढीच या शाळेची धडपड चालू असते. आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुरेशजी तनपुरे सर आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री अभिजित तनपुरे सर आणि मी प्राचार्य आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी या दिंडी सोहळ्यासाठी अविरत श्रम घेऊन सोहळा अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये खूप आनंदाने सहभाग घेतला आणि त्याचबरोबर मी माझ्या पालकांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानेल की त्यांनी सुद्धा आमच्या या दिंडी सोहळ्यासाठी खूप चांगलं सहकार्य केलं. या पायी दिंडीमध्ये बालगोपाळांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून टाळांच्या गजरानं परिसर दणाणून सोडला, तर छोट्या मुलींनी नऊवारी साडी परिधान करून आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलं होतं. या दरम्यान विविध चौकामध्ये दिंडीचं रिंगणही पार पडलंय. तुलसीधारी चिमुकल्या मुली आणि या चिमुकल्यांची फुगडी, रिंगण हे या दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलंय. तर लेझिम पथकानं उत्कृष्ट कला सादर करून शहरवासियांची मने जिंकली आहेत. यावेळी सांस्कृतिक फाउंडेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी पेठ, शनी चौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, आडवी पेठ या मुख्य रस्त्यावरनं पायदिंडीचं आयोजन करून पुन्हा सुराणा बागेमध्ये या दिंडीचा समारोप करण्यात आलाय. तर काही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये या पायदिंडीचं स्वागत करून बालगोपाळांचं मोठं कौतुक केलंय. यावेळी या बाल वारकऱ्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलंय. तसंच तुम्ही बघत आहात आम्ही इथे दिंडी साजरा केलेली आहे आणि आम्ही खूप काही लेझिम खेळत आहे. कोणी नववाऱ्या साड्या घालून तुळशी वगैरे घेत आहे, कोणी टाळ वाजवत आहे. तसंच आमचे प्रिन्सिपल सर, पाटील सर, मॅनेजमेंट सर, तनपुरे सर आणि बाकीच्या टीचरांनी पण खूप मदत केलेली आहे आणि आम्हाला खूप मजा आलेली आहे. मी संस्कृती डिंगरे, मी संस्कृती फाउंडेशनमध्ये शिकते. दिंडी हा अनुपम सोहळा आहे. सगळे महाराष्ट्राचे लोक आणि वारकरी सगळे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मिळतात आणि मग देवाचं दर्शन घेतात. याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये दिंडीची प्रथा सुरू केलेली आहे आणि याच प्रकारे आमच्या शाळेने पण दिंडीची प्रथा गाजवली आहे आणि आम्ही यावर्षी दिंडीमध्ये गेलो म्हणून आम्हाला खूप आवडलं आणि सगळ्या शिक्षकांनी आमची मदत केली. माझे नाव इच्छा डूस, मी संस्कृती फाउंडेशन स्कूल या शाळेमध्ये शिकते आणि आज आम्ही दिंडी हा सोहळा साजरा केला आहे. तुम्ही देवेवर श्रद्धा ठेवाच ठेवा, पण पर्यावरणाला जपवा, पाणी वाचवा व बेटी बचाव बेटी पढाओ. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, अंबिका विद्यालय आणि ग्रामपंचायत आंबड यांच्या संयुक्त विद्यमानं
कृषी दिन महोत्सव हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी तालुका कृषी अधिकारी माधव हसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात। श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, अंबिका विद्यालय आणि ग्रामपंचायत आंबड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन महोत्सव हा कार्यक्रम संपन्न झालाय। श्रमशक्ती कृषी महाविद्यालयामधील हे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कृषी दूत या कार्यक्रमाअंतर्गत आंबड गावामध्ये तब्बल 3 महिने मुक्काम करणार आहेत आणि येथील गावामधील शेतकऱ्यांना पिकांवरील कीड रोग नियंत्रण, बायोगॅस निर्मिती, सेंद्रिय खतं, जनावरांचे संगोपन, माती परीक्षण, पाणी परीक्षण आदी विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याच्या संलग्न सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मालदाड या कॉलेजमध्ये शिकणारे आम्ही 4th वर्षातील विद्यार्थी या आम्हाला कृषी शिक्षणामध्ये लास्ट इयरला रावे नावाचा एक प्रोग्राम असतो। या प्रोग्राम रावे म्हणजे रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स म्हणजेच ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमादरम्यान आम्हाला अंबड या गावाची प्रगतशील गाव म्हणून एक निवड करण्यात आलेली आहे। या गावामध्ये आम्ही 3 महिने वास्तव्यास राहणार आहे। या कार्यक्रमादरम्यान आम्हाला या गावामध्ये शेतकऱ्यांना विविध माती परीक्षण, पाणी परीक्षण, कीड व रोग यांचे व्यवस्थापन आणि जनावरांचे संगोपन व तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या शेतीविषयक समस्या व त्यावर उपाय हे या कार्यक्रमाचे मूळ उद्देश आहे। 3/7/2017 रोजी कृषी दिन महोत्सव आंबड या गावामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आम्हाला MK हसे साहेब तालुका कृषी अधिकारी व तसेच तिकंडे साहेब पंचायत समितीत कृषी अधिकारी व अध्यक्ष गिरिजाजी बुवा जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यांनी आम्हाला सर्वांना ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। श्रमशक्ती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचे प्राचार्य डॉक्टर अरविंद हार्दे सर, तसेच प्रोग्राम ऑफिसर सांगळे सर आणि माने सर यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमासाठी 100 रोपे ही गावातील बाळासाहेब भोर यांनी दिली आहेत आणि सदर रोपांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरिजाजी जाधव, भानुदास तिकांडे, सरपंच रोहिदास जाधव, तालुका कृषी अधिकारी माधव हसे, विद्यार्थी जयंता शिरसाट, योगेश्वर होन, प्रवीण जाधव, अंकित जाधव, अक्षय आवारी, आशुतोष वरपे, संदेश वाळे तसेच शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित। सचिन खरात, C24 तास, अकोले। शिरूर तालुक्यातील पुणे नगर रोडवरील रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवलाय। रांजणगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश लांडे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं पोलीस स्टेशनला 51 झाडे देण्यात आली आहेत। शिरूर तालुक्यातील पुणे नगर रोडवरील अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या रांजणगाव MIDC या पोलीस स्टेशनच्या सभोवती चारी बाजूंनी कंपन्या असल्यामुळे तसेच पोलीस स्टेशन समोरनं पुणे नगर मुख्य हायवे रस्त्यालगत असल्यानं या भागात कायमच प्रदूषण असतं। येथील पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी पोलीस स्टेशनच्या चारी बाजूला तसेच पोलीस स्टेशनकडनं यशीन या MIDC कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवलं। अनेक सामाजिक संघटनांना झाडं देण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक माननीय नांगरे पाटील साहेब, आमचे आदरणीय SP साहेब पुणे सुवेजाद साहेब यांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला जास्तीत जास्त झाडं लावण्याचं संकल्पना देण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन जे आहे पूर्ण हिरवळ करायची माझं उद्दिष्ट आहे। त्याप्रमाणे आज रोजी शिरूर भागातील सर्व पत्रकार बांधव, सर्व राजकीय नेते मंडळी, माझे पोलीस पाठव बांधव यांनी वृक्ष मला दान केले। त्याप्रमाणे या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सगळीकडे नियर अबाउट 251 झाडं आज रोजी लावण्यात आलेले आहेत आणि असंच आणखी फळझाड फुलझाड आम्ही लावून वाढवण्याची आदेशाप्रमाणे पूर्तता करून घेत आहोत। त्यामुळे रांजणगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश लांडे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं पोलीस स्टेशनला 51 झाडे देण्यात आली आहेत। सिटीजन्स जस्टिस प्रेस काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघटनेच्या वतीनं 101 झाडे देऊन वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विक्रम शेठ पाचुनकर, राजेश लांडे, रांजणगाव देवस्थानचे माजी अध्यक्ष कुटे, पोलीस पाटील राजेश गायकवाड, मलगुडे, जाधव, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार मोटे,
पदाधिकारी राजेश खराडे, अनिल सोनवणे, रवींद्र खुडे, हनुमंत देवकर, शौकत शेख तसेच पोलीस स्टाफ आणि अनेक नागरिक उपस्थित होते. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस आप्पासाहेब गवारे यांनी चाकण पंचक्रोशीमधील गरजू रुग्णांना सेवा मिळावी म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. श्री साई ग्रुप, कार्डिक सेंटर निगडी, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, तनिष्का डायग्नोस्टिक सेंटर, श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आलाय. सामाजिक बांधिलकी जोपासण्याची भाषा सगळेच करतात, पण प्रत्यक्ष कामामधनं दाखवून देणारे कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेनं काम करणारे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस आप्पासाहेब गवारे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांनी चाकण पंचक्रोशीमधील गरजू रुग्णांना सेवा मिळावी म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. श्री साई ग्रुप, कार्डिक सेंटर निगडी, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, स्पेन रोड, तनिष्का डायग्नोस्टिक सेंटर आणि श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चाकण यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला होता. या मोफत आरोग्य शिबिरामध्ये अनेक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली गेली आहे. तसेच याच कार्यक्रमामध्ये आप्पासाहेब गवारे, श्री दिलीप शेठ जाधव आणि संतोष गवारे यांनी खेड आणि चाकणमधील ट्रॅफिक पोलिसांना रेनकोटचं वाटप केलंय. यावेळी दिलीप शेठ जाधव यांनी नाणेकरवाडी येथील विद्यार्थ्यांना बसकरपट्टी देण्याचा संकल्प केलाय. शिबिर घेण्यात आलं होतं. गोरगरिबांसाठी ज्या प्रॉब्लेम येतात त्यांसाठी लोकमान्य हॉस्पिटलचे जुगल डॉक्टर सर यांच्याशी थोडं बोलल्यानंतर त्यांनी गोरगरिबांसाठी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यास मदत केली. तरी त्यांचा आभार मानतो. आणि आज या श्वास हॉस्पिटलमध्ये मानवाधिकार सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे आप्पासाहेब गवारे यांनी गेले 2 वर्षापासून सामाजिक कार्यात, त्याचप्रमाणे रुग्णांसाठी 2 वर्ष झाले चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्याबद्दल आमच्या सर्व तरुण मंडळींच्या वतीने त्यांना मनपूर्वक असं स्वागत करतो. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप आणि महेश मुंडे तसेच कालिदास वाडेकर, प्रकाश वाडेकर, पांडुरंग बनकर, किरण गवारे, विजय गवारे, मोहन गवारे, सागर मुरे, महेश गवारे, दीपक करपे, रामनाथ सोनवणे, समीर गवारे, नितीन गायकवाड, शिवाजी गवारे, संभाजी गवारे, श्री शक्ती अध्यक्षा संगीताताई वानखेडे, सुनीता येळवंडे, अनुराधा गवारे, ट्रॅफिकचे शिवाजी नरे, राजेंद्र हिले, सुरेश दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसे डॉक्टर अजिंक्य दरेकर, डॉक्टर गौतम जुगल आणि डॉक्टर सचिन हुंडेकरी यांच्या टीमनं रुग्ण तपासणीची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. श्वास हॉस्पिटल आणि मानवाधिकारासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान देणारे आप्पासाहेब गवारे यांनी आज फार मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं पाहिलं तर समाजातील शेवटच्या घटकाला सुविधा मिळाव्यात यासाठी आप्पासाहेब गवारे आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे दिलीप शेठ जाधव असतील, संतोष गवारे असतील, यांनी अतिशय चांगल्या प्रकारची ही सेवा हाती घेतलेली आहे. मानवाधिकाराच्या माध्यमातून संपूर्ण माणसाला न्याय देण्यासाठी मानवाला जो काही ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं प्रामाणिक काम आप्पासाहेब गवारे हे समाजात गेले अनेक वर्ष करत आहेत. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेब गवारे यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रम आहे हा माननीय आप्पासाहेब गवारे यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांनी ठेवलेला आहे. याचा सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ होईल याचा त्यांनी विचार करून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मोठमोठी हॉस्पिटलही सहभागी झालेली आहेत की ज्यापर्यंत सर्वसामान्य पब्लिक किंवा सर्वसामान्य लोकही पोहोचू शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी हे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नगरमधील कैदी बांधवांनी अनुभवलाय वारीचा आनंद. जेलमध्ये संपन्न झालाय कीर्तनाचा कार्यक्रम. भाडे वसुलीसाठी राहुरी टपाल कार्यालयावर कारवाई. 3 जुलै रोजी कार्यालय बंद. नागरिकांची झाली गैरसोय.
दुर्लक्षित कचरा डेपो प्रश्नासंदर्भात संतप्त महिलांनी आणि नागरिकांनी नगरपालिकेसमोर जाळला कचरा. आणि बालचमूंची आगळी वेगळी बालदिंडी, संस्कृती फाउंडेशनच्या मुलांनी फेडलं डोळ्यांचं पारणं. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी 24 तास. सगळा वर्तमानात बिनधास्त.